श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, पितृपक्ष हा काळ आपल्या जीवनातील अत्यंत महत्वाचा काळ आहे. या काळात आपण आपल्या आई वडील, आजी आजोबा, पणजोबा आणि आपल्या पूर्वजांना आठवतो. त्यांच्या आशीर्वादामुळेच आपले जीवन आज सुखी, शांत आणि समृद्ध आहे. हा काळ आपल्याला आठवण करून देतो की आपले अस्तित्व हे फक्त आपल्या मेहनतीमुळे नाही, तर आपल्या पूर्वजांच्या त्याग आणि आशीर्वादामुळे आहे. बऱ्याचदा आपल्याकडे मोठमोठे विधी करण्यासाठी वेळ नसतो, घरची परिस्थितीही जमत नाही. पण पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी खूप मोठ्या कामाची आवश्यकता नाही. फक्त भावनेने केलेले काही सोपे कामही पितरांना खूप आनंद देतात. मी तुम्हाला आज असा छोटासा पण अत्यंत प्रभावी विधी सांगणार आहे, जो रोज फक्त 5 ते 10 मिनिटात करता येतो आणि घरात शांती, समाधान आणि आशीर्वाद टिकवतो. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आपण स्वच्छ स्नान करतो. स्नानानंतर स्वच्छ कपडे घाला आणि घरातील देवघरात किंवा अंगणात एक तांब्या किंवा स्वच्छ वाटी ठेवा. या तांब्यात पाणी भरा, त्यात थोडा दूध टाका, एक चिमूट काळे तीळ टाका आणि त्यात काही दुर्वा किंवा फुलं ठेवले तरी चालेल. आता सूर्याच्या दिशेकडे पाहून त्या पाण्याचं हळूहळू अर्पण करा. अर्पण करताना मनातल्या मनात आपल्या पितरांची नावे घेऊन त्यांच्या सुख, आरोग्य आणि आपल्या कुटुंबाच्या समृद्धीसाठी प्रार्थना करा. या तर्पणासाठी आपण मंत्र म्हणू शकतो. ओम पितृभ्य स्वाहा. हे मंत्र 3 वेळा हळूहळू बोलताना पाण्याचं अर्पण करा. नदी, विहीर, तलाव किंवा घरच्या अंगणात पाणी अर्पण केल्यास पितर प्रसन्न होतात. नदीत दिल्यास शास्त्रानुसार त्यांचे समाधान जास्त होते. पण घराच्या अंगणातही हळूहळू केलेले अर्पण अत्यंत पुण्याचे मानले जाते. यानंतर घरातल्या तुळशीपाशी किंवा देवघरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. दिव्याच्या प्रकाशात आपण शांतपणे बसून पितरांची आठवण करा. त्यांना मनापासून स्मरण करा आणि म्हणाल, तुमच्या आशीर्वादाने आमचं घर सुखी, निरोगी आणि आनंदी ठेवा. दिवा लावताना आणि प्रार्थना करताना आपले मन पूर्णपणे शांत ठेवणे महत्वाचे आहे. भावनेने केलेले हे काम पितरांना सर्वात जास्त आनंद देते. जेवणानंतर किंवा शक्य असल्यास रोजच्या जेवणातून थोडे अन्न गरीब व्यक्तींना, गाईला, कुत्र्याला, कावळ्यांना किंवा पक्ष्यांना द्या. अन्नदान हा एक अत्यंत पुण्याचा मार्ग आहे आणि यामुळे पितर प्रसन्न होतात. अन्नदान करताना मनापासून म्हणाल, हे अन्न माझ्या पितरांसाठी कृपया आमच्यावर आशीर्वाद ठेवा. हे अन्नदान केवळ त्यांना पोहोचत नाही, तर आपल्या जीवनातही समृद्धी, समाधान आणि आरोग्य आणते. पितृपक्षात मोठे मोठे विधी न करता फक्त स्मरण आणि भावनेने प्रार्थना करणे देखील अत्यंत पुण्याचे मानले जाते. दिवा लावणे, तर्पण करणे आणि अन्नदान करण्यासोबतच मनापासून आपल्या पितरांची आठवण घेणे हेच त्यांच्या प्रसन्नतेसाठी पुरेसे आहे. यामुळे घरात शांती टिकते, जीवनात आनंद आणि सुख येते आणि पूर्वजांचे आशीर्वाद कायम राहतात. ही प्रक्रिया रोज करणे खूप सोपे आहे आणि यासाठी जास्त वेळ किंवा खर्चही लागत नाही. फक्त प्रत्येक कृती करताना मन शुद्ध ठेवणे, प्रेम आणि श्रद्धेने करणे महत्वाचे आहे. पितर आपल्या श्रद्धा आणि भावनेला नक्कीच ओळखतात आणि आपल्यावर आपले आशीर्वाद ठेवून घरात सुख समृद्धी टिकवतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, पितृपक्ष फक्त काही दिवसाचा काळ नाही, तर हे आपल्या पूर्वजांना आठवण्याचा, त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा आणि आपले घर सुखी करण्याचा महत्वाचा काळ आहे. या छोट्या छोट्या उपायांनीही, जसे की पाण्याचे तर्पण, दिवा लावणे, अन्नदान आणि स्मरण, आपण या छोट्या छोट्या गोष्टीतूनही आपल्या पितरांना आनंद देऊ शकतो. तर चला, या पितृपक्षात आपण रोज हा छोटा पण अत्यंत प्रभावी विधी करून आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळवू, घरात शांती टिकवू आणि जीवनात सुख, समाधान व समृद्धी आणू. यासाठी मोठमोठ्या कामाची गरज नाही, फक्त श्रद्धा, भावना आणि प्रेम असावे लागते. मित्रांनो, या विधीला नियमितपणे करा, अनुभव घ्या आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यालाही हे सांगून सहभागी करा. कारण आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद हेच आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने सुख आणि समाधान आणतात.
ही माहिती योग्य वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.